Good morning, everyone. Am I audible? येस सर. कोणी ऑफलाईन कनेक्ट केलंय का ऑफिसमधनं? Yes, anyone has connected offline from office? नाही? ओके. टायमिंग्सबद्दल माझं जरा झालं आहे बोलणं. सो आपलं मोस्टली 10:30 10:30ला असेल आपलं लेक्चर. ते कधीपासून सुरू होईल ते मी तुम्हाला कळवतो. ठीक आहे. आज एकदा पूर्ण नंपायची रिव्हिजन करूया. व्हॉट वी डिड ऑन फ्रायडे. देन विल स्टार्ट अहेड विथ सम मोर कन्सेप्ट्स. ठीक आहे. बरेचशी लोक नाही आहे का बरं? ओनली 17 ऑफ यू. इतने तो ऑनलाइन रहते हैं. विशाल, साहिल, कोई नहीं है. असो, won't take much of your time today. ठीक है. We'll just finish the concepts and we'll carry our day ahead. Okay. चला. लास्ट लेक्चरला कुठपर्यंत केलं होतं आपण? कॅन एनीवन जस्ट रिकॉल इट? सर साईज, शेप, टाईप आणि मॅट्रिक्स सर. मॅट्रिक्स ओके. आणि हे पण केलं वेक्टर्स ॲडिशन म्हणजे वेक्टराइज समथिंग. ओके. बरं, ठीक. चलो, लेट मी शेअर माय स्क्रीन. आपण एकदा थोडक्यात विल जस्ट रिवाइज इट वन्स अँड देन विल मूव्ह अहेड. ठीक आहे. लास्ट लेक्चरला आपण काय केलं होतं? आपण बघितलं व्हॉट इज एक्झॅक्टली नमपाय. करेक्ट. वाय इज नमपाय यूज्ड, है ना? कशासाठी लागतं? डेटा सायन्समध्ये आपण नमपायला कसा वापरणार, या सगळ्या गोष्टी आपण लास्ट लेक्चरला बघितल्या होत्या. करेक्ट. ओके. चलो, मूविंग अहेड. व्हॉट विल स्टडी टुडे? चलो, हां, पहिले तर रिव्हिजन घेतो आपण की नमपाय आपण लिहितो कसे. सगळ्यात पहिले काय, वी नीड टू इन्स्टॉल इट ॲज इट इज अन एक्सटेन्शन ऑफ पायथन. जसं मी ट्रॅक्टरच्या एक्झाम्पलने तुम्हाला सांगितलं होतं. वी नीड टू इंस्टॉल इट. कैसे इंस्टॉल करते हैं? पिप इंस्टॉल. करेक्ट. वी डू पिप इंस्टॉल एंड numpy. करेक्ट. लेकिन यहाँ पे आ जाता है रिक्वायरमेंट ऑलरेडी सेटिस्फाइड. क्यों? अगर हमने उसको इंस्टॉल किया तो क्योंकि पहले से उस इन्वायरमेंट में numpy इंस्टॉल्ड है ना, म्हणून येतं. चल, त्यानंतर इन्स्टॉल केल्यानंतर बघा जसं ऑप्शन वेट. ठीक आहे. त्यानंतर काय, आपण आता हे डाउनलोड केलं है ना. देन वी हॅव टू यूज इट अगेन अँड अगेन. दॅट्स वाय आपण त्याचं एक छोटं ॲब्रिव्हिएशन त्याला इम्पोर्ट करून घेतो. कसं? इम्पोर्ट numpy as np. करेक्ट. माझं कोपायलेट ऑन झालं आहे, कोणीच कोपायलेट ऑन नका करू. ठीक आहे. हां, म्हणजे तुम्हाला एक पॉईंट येईल तेव्हा मी सांगतो की कधी कोपायलेट ऑन करायचं. ओके. हे केल्यानंतर काय होतं? अगेन त्याच्यासाठी तुम्हाला अल्टरनेटिव्स पण दिलेले है ना. इसके बाद लेट्स से वी मूव अहेड. वी सॉ डिफरेंट टाइप, लाइक व्हाट इज एन एरे इन numpy. क्या है एरे numpy में? कौन बोलेगा? लिख के दिया था मैंने उस दिन. चला लवकर सांगा. व्हॉट्स एन एरे? Data type of numpy. इट्स अ बेसिक डेटा टाइप ऑफ numpy.
करेक्ट. डीएसए में भी है ये एरे. व्हाट इज द डिफरेंस बिटवीन लिस्ट एंड एन एरे? List is separated by comma. हम्म. उस दिन डिफरेंस लिख के थे हमने, लिखे थे ना या नहीं? मैंने बोला था लिख के आओ, भूल गए सब के सब. Basic question: what is the difference between NumPy array and a list? Python list. In a NumPy array, we are not using the comma, and in a list, we are using the comma. The performance of the list is the slow, and the performance of the array is the faster. Array perform vectorized operation. Correct. A list does not perform vectorized operation. हे आंसर पाहिजे होतं तुम्हाला मेन. हे लिखा था हमने उस दिन, भूल गए सब के सब. लेक्चर अपलोड आहे तरी केलं नाही. असो चला, आता वेक्टराइज ऑपरेशन कसं काय विसरले असतील. चलो पहिले तर वन डायमेन्शनल आहे. कसं बनवतो आपण? लेट्स से वॅर इक्वल्स टू एन पी डॉट ॲरे, है ना. बनून गेलं प्रिंट वॅर. कोपायलट खूप इझी करून देतं गोष्टी. हो. ठीक आहे, याचा टाईप काढला तर काय तर सी एन डी ॲरे. दिस इज वन डायमेन्शनल ॲरे. तसंच जर टू डायमेन्शनल कसं VR2 इक्वल्स टू एन पी डॉट ॲरे. हे बघा, दिस इज युअर टू डायमेन्शनल ॲरे. करेक्ट. तसंच मग काय थ्री डायमेन्शनल कसं VR3 करेक्ट. हे आपण केलं होतं गाइज इफ यू रिमेंबर. सी वन डायमेन्शनल ॲरे, टू डायमेन्शनल ॲरे, देन थ्री डायमेन्शनल ॲरे. इमेजेससाठी यूज होतो, सांगितलं पण होतं, है ना. ठीक आहे. टाईप नंतर हे मॅट्रिक्स. ओके, अँड दिस वॉज समथिंग विच इज कॉल्ड वेक्टरायझेशन. करेक्ट. एलिमेंट वाईज ॲडिशन. म्हणजेच काय, लिस्टमध्ये काय होतं, डायरेक्ट लाईक 1 2 3 नंतर हे जे 2 2 2 आहे ते नंतर ॲड होतील, है ना. बट व्हॉट हॅपन्स इन ॲन ॲरे, एलिमेंट वाईज ॲडिशन होतं. लाईक 1 + 2 = 3, 2 + 2 = 4 अँड 3 + 3 = 6. करेक्ट. Yes. ये वेक्टराइज्ड ऑपरेशन ये, और इसको कॉन्कैटिनेशन कहते हैं लिस्ट को. ये मैंने बताया था उस दिन, सब किया हमने. दैट्स व्हाई वी आर गोइंग इन एन हरी. जस्ट एक रिवीजन काइंड ऑफ अ थिंग वी आर डूइंग. ठीक है. अभी हमने देखा था एट्रीब्यूट्स, फिर हम पढ़ रहे थे एट्रीब्यूट्स ऑफ एन एरे, जिसमें से हमने पहले क्या देखा कि इसका डेटा टाइप क्या है. कैसे दिखते हैं? वेरिएबल नेम डॉट डी टाइप. तो आ गया फ्लोट 64. उसके बाद हमने क्या देखा, हाँ, अगर गलती से कोई एक नंबर आ गया तो क्या आएगा, देन ऑल दिस टाइप्स ऑफ डेटा टाइप. ठीक है. शेप क्या देता है कि कितने रोज इंटू कितने कॉलम्स है. करेक्ट. साइज क्या देता है, इट इज़ सिमिलर टू लेन, जो बताता है टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स प्रेजेंट इन अ एरे. ठीक है. एंडिम्स क्या होता है, डायमेंशंस बताता है. डी टाइप क्या होता है, गिव्स यू द डेटा टाइप ऑफ एन एरे. ठीक है. फिर हमने मेमोरी ऑप्टिमाइजेशन सीखा, जिसमें क्या बताया कि बाय डिफ़ॉल्ट कितने बाइट्स ऑफ स्पेस यूज़ करता है एक एलिमेंट, 8 बाइट्स ऑफ स्पेस. तो उसको हमें क्या करना है, कम करके हमको उसको 4 बाइट्स ऑफ स्पेस, मतलब मेमोरी हमेशा ऑप्टिमाइज होनी चाहिए. कमीतला कमी. देखो, स्मार्ट वो होता है जो कम रिसोर्सेस में है ना ज़्यादा काम करे. ठीक है. ये
है ना, मेरे पास एक इंसान के पास रिसोर्सेज कम थी, तभी भी उसने जस्ट ही डिड लॉट ऑफ, मतलब बहुत कुछ किया उसने रिसोर्सेज कम होते हुए भी। तो वैसे चीज़ मैं आपको बोल रहा हूँ, ठीक है। इसमें भी क्या होता है कि मतलब ऑलवेज ट्राई, डेटा एनालिस्ट ऑलवेज टेंड टू डू वन थिंग, दे ट्राई टू मिनिमाइज द स्पेस विच दे यूज़, ठीक है। जो मेमोरी है उसको कम करने का एक, यू नो, दे ऑलवेज ट्राई टू डू दैट, ठीक है। तो उसके लिए आपको मैं एक बताना चाह रहा हूँ कि दिस इज़ वन ऑफ द बेस्ट लाइक बेसिक मेथड ऑफ डूइंग, ठीक है। इसको रट लो, दिमाग में डाल लो, ठीक है। अभी क्या है, प्रिंट ARR आइटम साइज शोज हाउ मच स्पेस इज यूटिलाइज बाय ईच एलिमेंट इन बाइट्स, ठीक है। पहली चीज़ तो आप किससे यूज पता कर सकते हो, int 32 आया मतलब क्या, 4 बाइट्स पर एलिमेंट। अगर int 64 आता तो, अगर मैं ये हटा देता, एक सेकेंड, देखो तो इन 64 मतलब क्या, 8 बाइट्स ऑफ स्पेस। अगर उसको मुझे चेक करना है तो मैं इसको रन करता हूँ, देखो 8 बाइट्स आ गया। ये क्या है, शोज हाउ मच स्पेस इज यूटिलाइज बाय ईच एलिमेंट, ठीक है। तो एक बार हमने बस चेक किया सब, देखो 2 डायमेंशनल है तो कितना बनेगा, 2 रोज इंटू 3 कॉलम्स, देखो 2/3, साइज 1 2 3 4 5 6 आ गया, और डी टाइप इन 64, ये इजी था। उसके बाद हमने देखा टाइप्स ऑफ मैट्रिक्सेस, ठीक है। टाइप्स ऑफ मैट्रिक्सेस में क्या देखा, np.zeros मतलब क्या, 0 0 जो मैट्रिक्स है, ठीक है। और इसके अंदर हमने क्या पैरामीटर पास किया है, दिस पैरामीटर इज क्या बोलते, कोपायलट ने क्या बताया था, क्रिएट्स एन एरे ऑफ zeros विद 2 rows and 3 columns, ठीक है। इसके लाइन में, ठीक है, समझ लो। तो वैसे ही यहाँ पे इट क्रिएट्स एन एरे ऑफ वंस इन द गिवन शेप, दैट इज क्या, rows into columns, ठीक है। देखो ये जो पैरामीटर पास किए, दिस इज नथिंग बट योर रोज इनटू कॉलम्स, ठीक है। फिर आइडेंटिटी मैट्रिक्स क्या होती है, द डायगोनल एलिमेंट्स आर डायगोनल एलिमेंट आर 1 एंड रेस्ट आर 0, ठीक आहे, समजलं. त्यानंतर आपण अरेंज बघितलं. अरेंज इज जस्ट लाइक द रेंज फंक्शन इन पाइथन. देखो बहुत स्मार्ट हो गया मेरा कोपाइलट, पहले से ही स्मार्ट था, बट इट गिव्स एन एरे इंस्टेड ऑफ लिस्ट. देखो मैंने ये सब पहले से बता के रखा है आपको, ठीक है. दिस इज नथिंग बट बिटवीन 1 एंड इंक्लूड्स विथ अ टोटल नंबर ऑफ 5, ठीक है. चलो थोड़े दिन बाद में हटा दूंगा मैं, ठीक है. उसके बाद हमने रैंडम मॉड्यूल देखा जिसमें कि वो क्या कर रहा है, रैंडम नंबर्स आर जनरेटेड बिटवीन 0 एंड 1, ठीक है. रैंडम डॉट रैंड, ठीक है. फिर रैंडम डॉट रैंडिट एक देखा था हमने जिसमें इसके रेंज में कौन से भी नंबर्स वो दे सकते हैं. जैसे अगर मैंने यहाँ पे 5 की जगह मैंने 100 डाला तो देखो कुछ भी आ जाएगा, करेक्ट. ये सब चीज़ें हमने देखी थी. फिर उसको एक क्विक रिवीजन हमने लिया है, ठीक है. फिर हमने इंडेक्सिंग पढ़ी, पॉजिटिव इंडेक्सिंग, नेगेटिव इंडेक्सिंग, फिर स्लाइसिंग. अरे आर यू गाइज विथ मी, समजताय का? मी फक्त रिव्हिजन देतोय तुम्हाला की आपण आत्तापर्यंत Yes, काय काय sir. केलंय. नाही तर तुम्ही म्हणाल सर काय एकदम घाईत शिकवताय. हे आपण केलंय, जस्ट अ काइंड ऑफ रिविजन मैं आपको दे रहा हूँ, ठीक है. नेक्स्ट चीज़ जो है जिसे हम कहते हैं, हाँ, फिल्टरिंग हमने देखा था.
ठीक है, जिसमें ट्रू और फॉल्स बुलियन कब आएगा, गिव्स डायरेक्ट बुलियन वैल्यूज, और यहाँ पे क्या है, ठीक है, इफ वी यूज var name और उसके बीच में कंडीशन, देन इट गिव्स द वैल्यू विच सेटिस्फाई द कंडीशन। मतलब नहीं तो ये नहीं समझेगा आपको, द वैल्यूज डायरेक्टली, ठीक आहे। तो या दोघांचा डिफरन्स गरजेचा आहे, ए आर आर काय करतं आणि ए आर आर देन अ कंडीशन व्हाट एग्जैक्टली इट डज, ठीक है। फिर हमने उसके ऊपर कुछ ऑपरेशंस देखे, ठीक है, सम, मीन, मीडियन, ये स्टैटिस्टिकल ऑपरेशंस हमने पढ़े, ठीक है। सो दिस वॉज ऑल अबाउट डे 1, ठीक आहे। याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे? No. No, sir. नक्की का? प्रांजल ऑफलाईन नाही आला का तुम्ही? नाही. का? तर मी कॉलेजला गेले होते. ठीक है। साहिल नहीं है आज, आहे का? तर तो आज कॉलेजला गेलाय. तुमचं काय चाललंय काय नक्की? आज एक कॉलेजला, उद्या एक कॉलेजला? तर ऍक्च्युली ते आज एक मीटिंग होती म्हणून तो गेला, आम्ही बाकीचे नाही गेलो. ठीक आहे, असो, चला। आदित्य प्रोजेक्टचा काय अपडेट आहे? हा सर, घेतोय करायला, जरा इन्फॉर्मेशन काढत होतो. ठीक आहे, लेक्चर झाल्यावर सगळ्यांना प्रॉब्लेम स्टेटमेंट एक्सप्लेन करायची, समजलं का? हो सर. आज हम थोड़ा एक चीज आगे देखते हैं, ठीक है। हम देखते हैं ये अरेंज वगैरह जो रिशेप है, ठीक आहे। इथे काय झालं रे? इफ एनीवन कॅन टेल मी, रिशेप काय करतं? सी, ठीक है, एरे 1D एरे, सो इट चेंजेस द शेप, ठीक है। डायमेंशन बोललं तरी बट नाही, ट्राय टू से शेप, शेप आहे ना, ठीक है, डायमेंशन नहीं बनता है। और यहाँ पे बस ये थोडा ॲडव्हान्स एक्झाम्पल आहे, इथं कळालं का काय केलं? हा 1D ॲरे घेतला आणि त्याला रिशेप केला आपण 1 रो आणि 5 कॉलम्समध्ये, ठीक आहे, तसं आला। फक्त मग मागच्या एक्झाम्पलला काय होतं, वी चेंज इट, याच्यात काय केलं, कॉलम वाईज। आता पहिले तर याला आपण प्रिंट करू, एक सेकंड थांबा, आपण पहिले, ठीक आहे, जाऊ दे, येऊन जाईल डायरेक्ट। हां, कॉलम वाईज झालं, ठीक आहे। याला जर मी पहिले प्रिंट केलं, एक सेकंड तुमच्यासमोर करतो, ठीक है। Now this is nothing but your row wise transformations, ये हमने किया है, मुझे पता नहीं कैसे
वापस आ गया। रैंडम सीड, ये ना रैंडम एक अलग, आता मी 3 देतो, 244, ठीक आहे. याच्यामध्ये डुप्लिकेट्स पण येतात, ठीक आहे, व्हॅल्यूज पण रिपीट होतात. ओके, ठीक है. अभी जैसे नेक्स्ट थिंग इज, लास्ट थिंग फॉर टुडे, नेक्स्ट थिंग इज, जैसे आपने वेर यूज़ किया था, यहाँ पे वेर थोड़ा अलग यूज़ होता है. np डॉट एरे, एक सिंगल डायमेंशनल एरे लिया, ठीक है. यहाँ पे देखो, जो भी ARR20 मतलब इसके जो 25 के आगे है उनको आप हाई बोलो और दूसरे को आप लो बोलना. देखो ये नाही तो बाय डिफॉल्ट क्या आता है, ट्रू आणि फॉल्स यायचं, ठीक आहे. बट आता इथे आपण स्पेसिफाय केलं हाय अँड लो. सो द फर्स्ट कंडिशन इज द कंडिशन फॉर, म्हणजे जेव्हा कंडिशन ट्रू होते तेव्हा काय आलं पाहिजे, त्यासाठी तुम्ही पहिले हाय दिलं आणि नंतर मग लो, ठीक आहे. समजलं? समजतंय का ऑनलाईन? हे थोडे ॲडव्हान्स कन्सेप्ट्स आहेत, आय नो, बट यू शुड लाईक, एकदा फाईल भेटली की मला माहिती आहे तुम्ही गो थ्रू करालच, बट आता थोडं माझ्याकडनं समजून घ्या की याच्यातलं काय विचारतात, काही नाही विचारत, ठीक आहे. नॉट एक्सीड मच अहेड. चलो मूविंग अहेड, हम लेते हैं नेक्स्ट चीज़. अभी यहाँ पे थोड़ा नल वैल्यू हैंडलिंग देखेंगे. इसके पहले मुझे इसको यहाँ पे हटा दो. ठीक है, ये बताता है आपको, जैसे हमने पाइथन में करते हैं df इक्वल टू pd, क्या pd डॉट csv बोल रहा हूँ, df डॉट इज नल डॉट सम, वैसे ही चेक्स if there is a null value in an array. अब आपके पास छोटा एरे, लेट से आपके पास बड़ा एरे हो, तो अगर उसमें आपको चेक करना है कि कोई नल वैल्यू है क्या नहीं, तो उस वक्त पे आप यूज़ करते हो इज नैन. क्या यूज़ करते हो? इज नैन, विच रिटर्न बताएगा, गिव्स द मीन विदाउट द नल वैल्यू, ठीक है. इसमें से मतलब यहाँ नहीं केलं तरी चालेल, बट यू शुड नो दिस थिंग्स. आपको फाइल मिल ही जाएगी, ठीक है. ये टाइम मॉड्यूल्स यू कैन एक्सक्लूड, ये बस आप समझ लो, ठीक है. सो दिस वॉज ऑल अबाउट, अभी ध्यान से सुनो मैं क्या बोल रहा हूँ, ठीक है. दिस वॉज ऑल अबाउट नमपाई. अभी ऐसा नहीं कि आप स्पेशली आप नमपाई पे ही काम करने वाले हो. नमपाई को आप बस हार्डली उसके 2 से 3 ऑपरेशन से वही आप यूज़ करने वाले हो. फ्लैटन हो गया, ठीक है, रीशेप हो गया, ठीक है, मेमोरी ऑप्टिमाइजेशन हो गया, ठीक है, रैंडम हो गया, ठीक है, और मीन मीडियन मोड. ये 5-6 से जो चीज़ें हैं आप वही यूज़ करने वाले हो इन योर एंटायर डेटा साइंस जर्नी. ये जो मैंने एक्स्ट्रा आज लिया है, दिस इज जस्ट एन एडवांस कंसेप्ट दैट यू शुड नो. ऐसा नहीं होना चाहिए कि अगर आप सपोज लेट से आप एक पाइथन डेवलपर के लिए गए हो फॉर लेट से डेटा एनालिटिक्स में, अगर आपको पाइथन स्क्रिप्ट राइटर उनको चाहिए, ठीक है, तो अगर सामने वाला अगर पाइथन का टेक हेड हो, टेक लीड हो, तो उसका कसं उसका पायथन ज़्यादा उसको आता है चीज़ें, त्याला म्हणजे त्याला गोष्टी जास्त माहिती असतात, तर त्या पॉईंटला तो असे काही क्वेश्चन्स करू शकतो. त्यासाठी मी हे घेतलेलं आहे, म्हणजेच आपल्याकडनं आहे ना कुठलाच लूपहोल सुटायला नको. नाहीतर EDAमध्ये काय डायरेक्ट ॲट्रिब्यूट्स जरी घेतलं ना तरी तुम्ही बघितलं तर कुठला पण UDEMIचा कोर्स घ्या, ते ॲट्रिब्यूट्स घेऊन पुढे जातात आणि रैंडम मॉड्यूल घेऊन. वी हैव टेकन ऑल थिंग्स इन डिटेल, ठीक है. आपने ChatGPT भी किया या फिर आपने जेमिनाई पे भी देखा. जेमिनाई अच्छा देता है थोड़ा ChatGPT से, ठीक है. तो आपने वो भी किया तो आपको बहुत लिमिटेड कंटेंट मिलेगा, ये उससे भी ज़्यादा है, ठीक है. सो डोंट रिलाई ऑन दिस AI मॉडल्स फॉर अ टाइम बिंग. हाँ, आप रेफरेंस के लिए कर सकते हो, नॉट एन इशू, बट फॉर नाउ आई वुड सजेस्ट यू गाइस कि मैंने जो दिया है उसके ऊपर स्टिक रहो,
ठीक आहे, म्हणजे तुमचं कन्फ्युजन कमी होईल आणि तुम्ही एका ठिकाणी तुमचं लक्ष राहील, म्हणजेच तुम्ही इंटरव्ह्यू प्रेपला तेवढं पुढे जाऊ शकाल. ठीक आहे, समजलं? ओके. कोणाला काय डाऊट नंपायमध्ये? सर हां, एक्सट्रॅक्ट आणि विस्टॅक जरा रिपीट कराल का? काय 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 एक्सट्रॅक्ट आणि विस्टॅक. एच स्टॅक आणि वी स्टॅक कोण सांगेल? एनीवन? मी सांगतोच, बट त्याच्या आधी बघू द्या ना कोणाला येत असेल तर. आदित्य, सांगता का तुम्ही? ठीक आहे, नाही. दुसरं कोण सांगेल? एच स्टॅक फॉर हॉरिझॉन्टल असतं आणि व्ही स्टॅक फॉर व्हर्टिकल. सर ते त्यांना पण समजलं. विथ एक्झाम्पल आय वॉन्ट. गायत्री, तुम्ही सांगा. मेघराज, समवन, आई वॉन्ट. चलो मैं आपके सामने देता भी हूँ वो चीज़. हाँ, स्टैकिंग. चलो, कौन एक्सप्लेन करेगा पटकन? कोणीच नाही? झोपले होते काय? तर कॅन आय ट्राय? हां, हां. सो इथं ए इक्वल टू NP डॉट ॲरे, इथं 2 ॲरे आहेत. ओके, 1 डी ॲरे आहेत. ओके, सो बाय युझिंग द व्ही स्टॅक वी कन्वर्ट दॅट पर्टिक्युलर 2 ॲरे इंटू 1 डी ॲरे बाय युझिंग द व्ही स्टॅक. नाही. ओ सॉरी. ते 1D H स्टॅकने वापरतो आपण, एच स्टॅकने कन्वर्ट करतो. सॉरी. ठीक आहे, हॉरिझॉन्टल स्टॅकिंग आणि व्हर्टिकल स्टॅकिंग असं समजा त्याला. हां. आता इकडे लक्ष द्या. इथे काय झालं थोडक्यात, ठीक आहे, NP डॉट ॲरे आपण इथे 2 वेगळे वेगळे ॲरेज घेतलेत. एक ॲरे कशामध्ये स्टोर्ड आहे? ए मध्ये. दुसरा ॲरे कशामध्ये स्टोर्ड आहे? बी मध्ये. तर NP डॉट व्ही स्टॅक जे आहे ए कॉमा बी, ठीक आहे, व्हर्टिकल स्टॅकिंग केली आपण कसली? ए कॉमा बी ची. आता मी त्याला चेंज करतो. आता समजलं का काय झालं? वरती कुठले एलिमेंट सर झाले? आवाज बंद झाला होता तुमचा. आता येतोय का? येस. हो. मी ते काय केलं, पोझिशन्स काय चेंज केल्या, ए कॉमा बी केलं. करेक्ट? पहिले तर काय होतं, ए कॉमा बी, तर जसंचं तसं आलं. ठीक आहे, वरती पहिले स्टॅक एच्या खाली कोण स्टॅक झाला? बी. ठीक आहे. अरे बघा ना, याचा नवीन एक ॲरे तयार झाला. येस. ठीक आहे, अगेन इट्स अ 2D इट सेल्फ. सॉरी 1D, हां 2Dच आहे. ठीक आहे, स्टॅकिंग झाली इथे. आता मी काय केलं, बी कॉमा ए केलं. याच्याने नीट समजेल. बघा, पहिले कोण आलं? 4 5 6. त्याच्यावरती स्टॅक कोण झाला? त्याच्या खाली स्टॅक कोण झाला? 1 2 3. खाली त्याच्या खाली स्टॅक झाला. कसला? याच्या खाली. ठीक आहे, कळलं? याला म्हणता व्हर्टिकल स्टॅकिंग. आता आपण करू हॉरिझॉन्टल स्टॅकिंग. हॉरिझॉन्टल स्टॅकिंगमध्ये काय केलं? ए कॉमा बी. यालाच कॉन्कॅटिनेशन म्हणू शकतो का आपण? मला सांगा. कॅन वी से दिस ॲज कॉन्कॅटिनेशन? येस ऑर नो? येस. ठीक आहे, तसंच तर झालं नाही ते हॉरिझॉन्टल स्टॅकिंगमध्ये. ठीक आहे, आता मी चेंज करतो. कॉन्कॅटिनेशन म्हणजे काय? कॉम्बिनेशन ऑफ बोथ ॲरे. करेक्ट. आता मी केलं बी कॉमा ए. आता बघा, पहिले कुठलं आलं? कुठला ॲरे आला पहिले? बी 4 5 6. त्याच्यानंतर कुठला ॲरे आला? 1 2 3.
समजलं? येस. ओके गुड. चलो, उद्या उद्या किती लोक ऑफलाईन येणार आहात? बस झालं का तुमचं कॉलेजचं आदित्य वगैरे? नाही सर, उद्या फायनल आहे क्रिकेटची. तुम्ही पोचलात का पण फायनल पर्यंत? हा तर मग ठीक आहे, मग प्रोजेक्टचं काय आहे? सर करतो. तुमची मीटिंग झाली का नाही प्रोजेक्ट रिलेटेड? नाही अजून. ठीक आहे. मी बोलतो तशी. बरं बरं ठीक आहे, चालेल, हरकत नाही. ओके चलो. येस देन यू कॅन लिव्ह. थँक्यू, थँक्स अ लॉट. कोणाला काही विचारायचं आहे? सर एक लास्ट क्वेश्चन, रिपीट क्वेश्चन आहे. सर नंपाय मधले आपण जे आपले जे ज्या ऑपरेशन होते आपल्याला फोकस करायचे ते आहे फ्लॅटन, शेप, मीन, मीडियम, स्टॅकिंग. अजून कुठलं सर? स्टॅक तर नाही. नाही ना? ओके, फ्लॅटन. ॲट्रिब्यूट सगळे ठीक आहे. फ्लॅटन, रिशेप, मेमरी ऑप्टिमायझेशन, ठीक आहे, रँडम मॉड्यूल, हे 5 तर मेन आहे मुख्य. ओके सर. येस. आणि बाकी काय असलं तर मी सांगतच जाईल, तसं तसं आपण पुढे हा जाऊ. सर. काही प्रॉब्लेम नाही. चालेल, थँक्यू सो मच. येस येस येस, वेलकम. ठीक आहे. येस देन लेट्स मीट टुमॉरो. थोडे दिवस आपला टायमिंग असेल 11:30, बट आय ट्राय टू मेक इट 10:30. सो मग मला पण जरा बरं पडेल आणि विल गेट मोर टाईम. नाहीतर मग ते खूप हेक्टिक होतं. ठीक आहे. ओके देन, थँक्यू, थँक्स अ लॉट, हॅव अ ग्रेट डे. उद्या या मग. येस यू कॅन लीव. थँक्यू.